आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आणि किरण नाक्ती यांच्या पुढाकाराने नौपाडा येथील अभिनय कट्ट्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला। योग गुरु वसंत केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांनी योगाभ्यास घेतला। सहभागी सदस्यांना गुलाब पुष्प आणि तुळशीचं रोप देण्यात आलं। यावेळेस योग वर्गाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आरोग्य लाभ झाल्याचं मत वसंत केळकर यांनी व्यक्त केलं। श्री किरण नाक्ती यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। योग दिवस, विश्व योग दिवस 12वा जो आपण आज उत्साहाने साजरा केला, ते साजरं करणं हे जितकं सहज वाटतं तेवढंच खूप कठीण आहे। एक म्हणजे जागा त्यासाठी आणि माणसं येणं, चांगल्या विचाराकडे माणसं आणणं आणि त्यासाठी कष्ट असतात, त्यांना सहजासहजी पकडून आणता येत नाही। योगशास्त्र तर सांगतं जबरदस्ती बिलकुल करू नका, आपण लोकांना येऊ दे। मग त्यासाठी त्यांना ओढून घेण्यासाठी काहीतरी ऊर्जा वापरायला लागते आणि ती सकारात्मक ऊर्जा मला वापरायची संधी या योगामुळे मिळते। तर माझ्यातलं जे कर्तृत्व तुम्हाला दिसतंय ते माझं कर्तृत्व नाही आहे, योगाने मला मिळालेली ही अत्यंत सहज अशी देणगी आहे। नमस्कार। आज जागतिक योग दिन आहे आणि आदित्य प्रतिष्ठानतर्फे आणि किरण नाक्ती आपले संस्थापक आहेत। मी आदित्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो। आज आपण इथे एक छोटेखानी कार्यक्रम साजरा केला। खरं म्हणजे साजरा करण्याची तशी वेगळी गरज नाही आहे, कारण आपल्या इथे रोजच केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इथे योग वर्ग चालतो आणि आपण इथे सगळेजण येऊन ज्या प्रकारे योगासने करतात आणि किरण केळकर सर ज्या प्रकारे सगळ्यांना माहिती देतात योगासनांची आणि त्या योगासनांच्या प्रत्येक जे आसन आहे त्याचं सार आणि त्याचं महत्त्व समजावून सांगतात आणि ह्याचा फायदा खरंच सगळ्यांना होतो।